कोकण म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो निअक्षर अथांग समुद्र आणि शुद्ध प्रामाणिक माणसांचे आतिथ्य। कोकणात आल्यावर प्रत्येकाची इच्छा असते ती म्हणजे समुद्रकिनारी राहण्याची, अस्सल कोकणी पदार्थ खाण्याची, समुद्रावर निवांत फेरफटका मारण्याची। आणि तुम्ही सुद्धा एका सुंदर बीच टच होमस्टेच्या शोधात असाल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, मी क्षितिज कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट अशा ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलोय एका सुंदर आणि शांत समुद्रकिनारी। सुट्टीच्या वेळेस कोकणातील समुद्रकिनारे आपल्याला आकर्षित करतात आणि आज आपण आलोय दापोलीमधल्या तामसतीर्थ या बीचवर आणि तामसतीर्थ बीचच्या कडेलाच असलेला इच्छापूर्ती होमस्टेला आपण आता भेट देणार आहोत। आणि तुम्ही जर प्लॅन बनवत असाल इकडे दापोलीमध्ये येण्याचं तर तुमच्यासाठी हा होमस्टे बेस्ट राहणार आहे आणि याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। सो व्हिडिओच्या सोबत राहा, धमाल होणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण माहिती इथली मिळणार आहे। आणि आता आपण आहोत बीचवरच आहोत आणि त्या साईडला आहे बुरोंडी गाव आणि बुरोंडीचा बीच आहे तो। आता आपण इथं आहोत तामसतीर्थ बीच आणि माझ्या मागे तिकडे लाडघर। हे होमस्टे म्हणजे खूपच आरामदायक, शांत आणि निसर्गाच्या जवळ असलेलं एक अद्भुत ठिकाण। इथे समुद्राच्या लाटा आणि स्वच्छ हवा तुम्हाला रोज भेटत असतात। मित्रांनो, या होमस्टेची अजून एक खासियत म्हणजे आपण इथे आल्यावर आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात असल्याची सतत जाणीव होत असते आणि खूप छान असं होमस्टे। आत्तापर्यंत तरी मला खूप छान वाटलं आणि हा ऑनेस्ट रिव्ह्यू असणार आहे या होमस्टेचा। होमस्टेचं वातावरण घरासारखं आहे। इथे आल्यावर खोल्या, आरामदायक बेड आणि समुद्राचं दृश्य प्रत्येक गोष्ट इथे खास आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आल्यावर तुम्हाला घरचं सौंदर्य आणि सुख मिळतं। चला तर आता इथे असलेल्या सुविधांचा आणि समोर असलेल्या निसर्गाचा आनंद घेऊया। मित्रांनो, इथलं वातावरण तर खूप छान आहेच। आजूबाजूला नारळांची बागं आणि त्यामध्ये वसलेलं हे इच्छापूर्ती बीच टच होमस्टे। तर या होमस्टेच्या नावामध्येच आपल्याला सर्व काही समजून जातं की हे होमस्टे बीचच्या अगदी कडेलाच आहे, बीचला लागून आहे। तर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो, ती खूप छान आहे। हे बघा, म्हणजे इथे आपण बसून नाश्ता करू शकतो आणि नाश्ता करण्यासाठी आपण कुठे आहोत ते दाखवतो। पहिला हे बघा, हे बीच आणि आता आपण इथे नाश्ता करू शकतो। तर ही गोष्ट मला खूप छान वाटली, म्हणजे नाश्ता करता करता बीचचा सुद्धा व्ह्यू आपण पाहू शकतो। सनसेट झाला, सनराईज झाला आणि दुपारचा सुद्धा खूप छान असा व्ह्यू आहे। म्हणजे आता दुपार झाले आणि दुपारी सुद्धा खूप छान असं व्ह्यू पाहायला मिळतो। तिकडे जी सिगल्स असतात ते पक्षीसुद्धा पाहायला मिळतात आणि संध्याकाळी म्हणजे ज्या वेळेमध्ये इथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होतात तर ते सुद्धा होतात। सध्या आता बंद आहेत पण काही वेळानंतर ते सुद्धा चालू होतील। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्किंग। तर इथे आल्यावर पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आता मी रूम टूर देणार आहे। 5 रूम आहेत आणि त्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत, AC आणि नॉन AC। तर 3 नॉन AC रूम आहेत आणि 2 AC रूम आहेत। तर तुम्हाला मी दाखवतो कसे रूम आहेत। तर चला, हे बघा, फर्स्ट AC वाला रूम आहे। हा बेड आणि याच्यासोबत आपल्याला एक ब्लँकेटसुद्धा दिलं आहे। 3 उशा आहेत आणि आरसा, AC आणि तिथे पडदा आहेत। आणि इकडे आहेत टॉयलेटमध्ये वेस्टर्न टॉयलेट आहे आणि पाणी वगैरे चालू आहे, कंटिन्युअसली पाणी चालू आहे। आणि इथे गिझर, अजून एक AC रूम, ही सुद्धा AC रूम आहे। इकडे आरसा दिला आहे, तिकडे समोर AC, बेडमध्ये 3 उशा, ब्लँकेट, बाजूला टॉयलेट आहे आणि बाथरूम पण तोच एकच आहे। वेस्टर्न टॉयलेट, गिझर, शॉवर, पाणीसाठी बादली वगैरे दिलेली आहे, बेसिन, इथे सुद्धा आरसा आहे। AC रूम बघून आली तर तुम्हाला नॉन AC रूम दाखवतो। चालेल, या माझ्यामध्ये हे बघ, बेड बघूयात, बेडची क्वालिटी पण ओके आणि ब्लँकेट, 3 उशा दिलेल्या आहेत। माझ्या मागे विंडो, इकडे आहे टॉयलेट, हे सर्वात मेन आहे। टॉयलेट प्लस बाथरूम सेम आहे, वेस्टर्न टॉयलेट, गिझर, पाणीसाठी नळ, परत शॉवर दिलेला आहे, लाईट वगैरे चालू आहे, आरसा, बेसिन। आणि तुम्हाला एक मॅजिक दाखवतो मी या रूमची। 2 खिडक्या आहेत आणि त्यापैकी एक ही बघा, नाईन्टेड आहे, सही आहे, खूप छान व्ह्यू आहे। म्हणजे त्या साईडला समुद्र आणि या साईडला डोंगर आणि ते अक्षरशः पक्ष्यांचा आवाज येतोय। तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत या होमस्टेचे ओनर। तर ताई, तुमचं नाव सांगा। वल्लरी बागकर। आणि किती वर्षापासून हा
होमस्टे रन करताय तुम्ही? आम्ही आमचं 4 वर्षापासून केलं, पण त्याच्या आधी एक रूम होती आमची, ती माझ्या लग्नाच्या आधीपासून होती आणि आता आम्ही स्वतःचे 4 रूम बांधलेले आहेत आणि असे आमचे 5 रूम झालेत आता. आणि आधी दुसऱ्यांचं आम्ही चालवायचो हॉटेल, पण आता स्वतःचं आम्ही आमचं केलेलं आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे इथे खूप छान वातावरण आहे. आता मी समुद्राच्या बाजूलाच बसतोय आणि जर जास्त मेंबर्स वगैरे असतील तर मॅक्स टू मॅक्स किती लोकांना तुम्ही आतमध्ये परमिशन देता? आपल्या इथे 30 जणांचं अरेंजमेंट होऊ शकते टोटल. हा. सगळे रूम मिळून की सगळे मिळून सगळे. आणि एका रूम मध्ये मॅक्स टू मॅक्स किती? 5 जण आणि 2 रूम मोठ्या आहेत, त्याच्यामध्ये 7-7 जण राहू शकतो. ओके. आणि त्याचे जर चार्जेस वगैरे असतील ते तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, तर जाऊन नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि चेकिंग आणि चेकआउटचा टायमिंग काय असतो? चेकिंगचं टायमिंग आहे 12 वाजता आणि चेकआउटचं 11 वाजता. आणि म्हणजे खाण्याबद्दल वगैरे झाले, थाळी वगैरे झाले, तर त्याच्यामध्ये व्हरायटीज काय काय आहेत? आपल्याकडे पापलेट थाळी आहे, सुरमई थाळी आहे, व्हेज असतं, काजू मसाला, आता काजूचा सीझन आहे तर काजू किंवा फणसाची भाजी. नाश्त्यात पोहे आहे, उपमा आहेत, थालीपीठ आहेत, मोदक असतात, ते सोलकढी. तुम्हाला काय हवं ते तुम्हाला इथे आणि मिळून असं जाईल. कोकणी पदार्थ तुम्हाला इथे खायला हा. मिळतील. आणि जर बाय चान्स आम्ही म्हणजे बाहेरून मच्छी वगैरे घेऊन आलो तर तुम्ही बनवून द्याल का? हो हो, तसं पण आम्ही बनवून देतो. ते 450 रुपये किलोनी आम्ही बनवून देतो. फक्त त्यात तुम्हाला चपाती भाकरी ते वेगळे चार्जेस असतात, राईसचे वगैरे. अच्छा. मित्रांनो, आज आपला कॅमेरामॅन होता तो मोरेश्वर, तो आज सकाळपासून आपल्या सोबत आहे. आणि आता वेळ झाली आहे ती नाश्त्याची आणि खास कांदा पोहे आपल्यासाठी मागवलेत. तर टेस्ट करूयात कसे आहेत ते. आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मी होमस्टेमध्ये येऊन समुद्राच्या किनारी असं नाश्ता करतोय, खूप छान वाटतंय त्या खायला. हा 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 हा, सही आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर दापोली तालुक्यामध्ये येत असाल आणि दापोली तालुक्यामधील स्पेशल म्हणजे खास करून तामस तीर्थ बीचला भेट देणार असाल तर याच्या बाजूलाच जवळजवळ 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर परशुराम भूमी आहे, जे की जवळच आहे इथून, म्हणजे 15 ते 20 मिनिटं हार्डली लागतात. आणि दापोलीपासून इथे यायला 15 ते 20 मिनिटं लागतात. आणि इथून जवळच 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर एक पांडवकालीन शिवमंदिर आहे. आणि पुढे म्हणजे दापोलीच्या पुढे जर गेलात, हरणे साईडला जर जायचं असेल, तिकडे केशवराज मंदिर आहे आणि ते भगवान विष्णूंचं मंदिर आहे. खूप प्रसिद्ध आहे आणि खूप सुंदर आहे, तर त्यांना नक्कीच भेट द्या. आणि पुढे जर गेलात तर अंजर्ले गावामध्ये कड्यावरचं गणपतीला जर तुम्ही येणार असाल तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपण तिथे जाऊन आलो आहे, तर नक्कीच भेट द्या या स्पॉटला. तर खूप छान वाटतं आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मी असा बीचच्या समोर खातोय बसून. समुद्राच्या किनाऱ्याला लागून असलेलं होमस्टे म्हणजे निसर्गाच्या जवळ जाण्याचा परिपूर्ण अनुभव. इथे तुम्ही समुद्राच्या लाटा ऐकून वाळूमध्ये चालून वेळ घालवू शकता. याच्या शांततेमध्ये तुमच्या मनाला एक वेगळी शांती मिळते. तर मित्रांनो, आता आपण मागवलंय व्हेज आणि नॉनव्हेज थाली. तर कोकणामध्ये आलात नाही तुम्ही जर मच्छी खाल्ल्यात नाही तर मग त्याला काय अर्थ आहे, म्हणून आपण मागवलंय पापलेट थाली. आणि त्यानंतर मग काजूची भाजी आहे, काजूची गिऱ्यांची, ही सुद्धा कोकणातच मिळते, तुम्हाला बाहेर मिळणार नाही. आणि ही सोलकढी आहे. तर या तुम्ही पण खायला. खूप छान टेस्ट आहे आणि घरच्या जेवणाची इथे आठवण येते. खूप छान झालं मित्रांनो. फ्रेश आपण पापलेट खाल्ला आता, खूप छान टेस्ट आहे. आणि आता पापलेट नंतर आपण ट्राय करूयात सोलकढी. सही आहे, मी फर्स्ट टाइम पितोय, खूप छान लागते.
खरंच खूप छान आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर दापोलीमध्ये येत असाल आणि तुम्ही बजेटमध्ये होमस्टे बघताय तर इच्छापूर्ती बीच टच होमस्टे हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि तुम्हाला त्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. लोकेशन, नंबर सर्व तुम्हाला मेन्शन केलं आहे. तर आत्ताच कॉल करा आणि होमस्टेला नक्कीच भेट द्या. आणि हा प्रायव्हेट बीचसुद्धा म्हणू शकतो आपण, कारण इथे अजिबात गर्दी नाही आहे. आणि जर तुम्हाला प्रायव्हेट बीचसुद्धा हवं असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही या बीचलासुद्धा विजिट करू शकता. खूप छान असा एक्सपिरियन्स होता. व्हिडिओ कशी होती नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी अशाच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो राजा. टाटा, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.